नमस्कार, स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. सध्या डुकर हाणायचा मुळे रान डुकर तुम्ही वावरातले हाना, आम्ही राजकारणातले हाणतो रान डुकर. हे बी लय मस्ती आले ना राजकारणातले. बरोबर आहे का चूक आहे? बोलावं लागेल. या सरकारने निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला सांगितलं, काय सांगितलं? तुम्ही आम्हाला निवडून द्या, तुमचा 7-12 कोरा कोरा कोरा. इथलं सगळं सांगितलं का? हरीश पिंपळेंच्या मुख्यमंत्री त्यावेळेस आले होते ना, तुम्ही होते टाळ्या वाजवायला? तुम्हाला तर वाटतं आले आल्याच कोरा होतो का आता? मग आता हरीश पिंपळे साहेब जर गावात आले तर विचारता का तुम्ही त्याला कोरा कोराचं काय झालं? मायच्या एखादी हिंमत नाही विचारायची. तुम्ही ते वाजवत आणता गावात, आणता की नाही? या आमदार साहेब आमच्या गावात, आमच्या बापाची तुम्ही जिरवली, आमची बी तुम्ही झाला. चला आमच्या गावात वाजवत. लक्षात घ्या, गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी जर या लोकप्रतिनिधींना, नेत्यांना गावबंदी केली तर तुम्हाला सांगतो, हे कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. लेकरू रडल्याशिवाय जशी त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं आपण बोंबलल्याशिवाय आपलं सरकार ऐकायला तयार नाही. लक्षात ठेवा, इंग्रजांच्या विरोधात लढणं सोपं होतं, कारण ती अवलाद गोरी होती, ओळखू येत होती. आपलाच कोणतरी बसलाय तिथं, ओळखू येत नाही. हे आपल्यात येऊन बसले तरी समजत नाही, हे आपला एका विरोधातला आहे. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून लढणं कठीण झालंय, पण हिंमत हारून चालणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्या घरात साप निघला तर रविकांत तुपकरला फोन केला आणि मी बुलढाण्याहून इथे येईपर्यंत गाजीपूरला तो साप किमान 10 जणांना डसेल ना. साप तुम्ही मारायचा, फेकायला रविकांत तुपकर बुलढाण्याहून येईल. तुमच्या अकोल्याच्या जेलमध्ये मी लय खेप येतो. अकोल्याच्या जेलमध्ये सरे डॉन माझे मित्र झाले. तुमच्या जिल्ह्यातले मी आता नावं सांगत नाही, मी बरोबर नाही ते, पण सुटले की मला फोन करते तिथे. अकोल्याचं जेल, कारण मला बुलढाण्याच्या जेलमध्ये ठेवत नाही. मी तिथे आलो की गर्दी जमा होती ना, म्हणून ती मला अकोल्याच्या जेलमध्ये पाठवून. अकोल्याच्या जेलमध्ये एवढे दोस्त झाले माय, आता कोणत्याही बॅरेक मध्ये गेले की मित्र जे माय आता. त्याच्यामुळे जेलमध्ये जाणं, पोलीस केसेस होणं ही काही मोठी गोष्ट नाही, ते मर्दानगीचं काम आहे. लक्षात घ्या. आता माझा फोन टेप होतोय, कारण मी अकोल्याला त्या दिवशी राकेश टिकेत आले होते. प्रकाश भोवना कार्यक्रम ठेवला होता. प्रकाश पोरे साहेबांना आम्हाला बोलवलं होतं सगळ्यांना. मी म्हणलं नेपाळ सारखं तुडू तुडू हाणतील लोक यायला, तेवढ्या मुद्द्यावरून मला फोन टेपिंग सुरू आहे. तेवढ्याच मुद्द्यावरून मी कोणाशी बोलतो, काय बोलतो, सगळं टेपिंग सुरू आहे. मला काय गोदरा फरक पडतो त्याचा? मला काय फरक पडतो? मला काही फरक पडत नाही, कारण मला काही भानगडी नाही. त्यामुळं तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आणि तरुण पोरांना विनंती आहे की भावांनो, एक संघ व्हा. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.